सांगलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। गारांसह पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। मिरज, कवठे महांकाळ, तासगावमध्ये हा जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला। राज्यात 20 ते 24 एप्रिल दरम्यान सर्वात जास्त वादळी पाऊस हा 20 ते 24 तारीख झालेली आहे। बट येणारी जी काही तारीख आहे 28-29 तारखेला जे काही गारपिटीचा जो काही विजयाचा जो काही इशारा हा आपल्याला येणार आहे, तर हवामान खात्याचा अंदाज जाहीर झालेला आहे। आपल्या समोर काय येत आहे तर 28 आणि 29 तारखेला सर्वात जास्त पावसाची जी काही शक्यता ही राज्यभरात जी काही सांगितलेली आहे। राज्यातील विविध भागात जे काही 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजेचा जो काही कडक वार हा होणार आहे। गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। गारपीट आणि पाऊस हा खूप पडणार आहे। तर आपल्या समोर जास्तीत जास्त जे काही सर्वात जास्त घरात थांबणे हे महत्त्वाचे आहे। तर भारतीय हवामान खात्याच्या IITM जे काही बघू शकता दिनांक जे काही 20 एप्रिल सर्वात जास्त मोठा गारपीटाचा हा ऐलान दिला होता। पण आता 29 एप्रिल पर्यंत याचा जो काही गारपिटीचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे। एप्रिल या कालावधीत वादळी जे काही वारे, विजांचा जो काही कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता ही सर्वात जास्त व्यक्त करण्यात आलेली आहे। विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागातील जे काही जिल्ह्यांनी जे काही सतर्कतेचा जे काही बाळगावी असे आवाहन हे सर्वात जास्त केलेले आहे। आपत्कालीन कार्य केंद्राच्या जे काही वतीने करण्यात आलेले आहे हे काही सर्वात जास्त पार्श्वभूमी हे नागरिकांनी जे काही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। सर्वात जास्त ही खबरदारी घेतली पाहिजे। नागरिकांनी सूचना सर्वांसाठी जे काही सर्वात जास्त महत्त्वाची सूचना आहे, विजेचा जो काही कडकडाट ऐकू आला किंवा वीज चमकताना दिसताना जे काही तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। झाडाखाली, मोकळ्या रानात जे काही उभे राहू नये आणि पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूच्या जे काही जवळ उभे राहणे टाळावे। मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करू नये। निवाऱ्यापासून जे काही दूर असल्यास जे काही जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र धरून जे काही बसून राहावे। आणि सर्वात जास्त प्रशासनासाठी जे काही उपाययोजना जे काही राबवण्यात आलेले आहे, ग्रामपंचायत जे काही पोलीस व आरोग्य विभागांनी जे काही तातडीची जनजागृती जे काही करावी। रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावी। शाळा, सभागृह, सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी जे काही खुल्या ठेवाव्यात। हवामानाचा जो काही खात्याने अद्ययावत जे काही इशारे गाव पातळी जे काही सर्वात जास्त गाव पातळीपर्यंत त्वरित पोहोचावी। आणि सर्वात जास्त जे काही विशेषतः महाराष्ट्र वेदर काय चालू आहे आताची जी काही सर्वात मोठी बातमी आहे, शेतकरी बांधवांना विजेचा जो काही इशाऱ्याची जे काही कालावधीत शेतातील कामे टाळावीत। बांधकाम स्थळावरील जे काही कामकाज हे तात्पुरते थांबावे। तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम या जे काही सर्वांसाठी जे काही सर्वात महत्त्वाची सूचना आहे, गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे। सर्वात जास्त करण्यात आलेलं आहे। राज्य आपत्कालीन जे काही कार्य केंद्रांनी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता तुमच्या जे काही भागामध्ये आता ढगाळ जे काही वातावरण हे किती वाजता म्हणजे 2-3च्या नंतर सर्वात जास्त हे निर्माण झालेले असणार। तुम्ही बघू शकता ऊन हे तुम्हाला दिसणारच नाही, ऊन जाणार आहे असेही आवाहन करण्यात आहे। येलो अलर्ट झालेला आहे, बघू शकता येलो अलर्ट म्हणजे जे काही पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर तुम्हाला बघू शकता सर्वात जास्त तुम्हाला लक्ष द्यायचे हे कारण आहे। जर तुम्ही लक्ष नाही दिले तर तुम्ही तुमचे आरोग्य जे काही बिघडवू शकता। आताची ब्रेकिंग न्यूज मी तर तुम्हाला सांगितलीच आहे। तर आत्ताची जे काही 4-5 जे काही मध्य उष्णतेचा प्रचंड लाट विदर्भात जे काही मराठवाड्यात त्याचे गारपिटीचे संकेत हे काय सांगतो हवामान। आताचे गारपिटाचे जे काही संभव हा जाणवत आहे। 4 ते 5 दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची प्रचंड लाट ही विदर्भ मराठवाड्यात जे काही गारपिटीचे संकेत काय सांगते, हवामानाचा अंदाज काय आहे, आताची ब्रेकिंग न्यूज आहे। तर बघू शकता 4 ते 5 दिवस पश्चिम, मध्य, पूर्व भारतात भीषण उष्णतेची जी काही लाट येण्याचा हा अंदाज भारतीय हवामानाचा विभागाने वर्तवला होता। पण आता जे काही पावसाची लाट ही निर्माण झालेली आहे, बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आहे। आणखी जास्त जे काही हवामान विभागाने जे काही IMD देशातील हवामानाचा अंदाज चिंताजनक अंदाज वर्तवलेला आहे। तर पुढील 4 ते 5 दिवस उत्तर, पश्चिम आणि मध्य आणि पूर्व भारतात भीषण
पावसाची जी काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शक्यता ही वर्तवण्यात आलेलीच आहे. तर एका बाजूला कडक ऊन असताना दुसरीकडे अनेक राज्यामध्ये वादळी पाऊस आणि सर्वात जास्त कडकडाट जे काही गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त ही गारपीट तर महाराष्ट्र सर्वात जास्त होणार आहे. जे काही तुमचे देश असतील सगळीकडे होणार आहे. तापमानाचा जे काही उच्च, विदर्भात सर्वाधिक जे काही चटका, देशातील अनेक भागात गारा पडण्याची जी काही शक्यता आहे तर 40 ते 45 तुमच्या देशामध्ये म्हणजे तुमच्या राज्यात तिथे गारा पडले का नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर दरम्यान हा महाराष्ट्रातील अकोला आणि वर्धा येथे तापमानाचे जे काही 45 अंशाचा जे काही उच्चांक गाठलेला आहे. उत्तर भारतात जे काही पुढील काही दिवसात तापमान 3 ते जे काही 4 अंशांची जी काही शक्यता ही वाढवण्यात आलेली आहे. तर दिल्लीत 23 पर्यंत जे काही बघू शकता, जे काही आताची ब्रेकिंग न्यूजच आहे ते काय अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. तर दिवसाला जे काही सर्वात जास्त ही दिल्लीत 23 एप्रिल पर्यंत तापमान 44 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज असून तापमान जर का वाढले तर पावसाची शक्यता खूप जास्त होत असते. तर चिन्ह नाही तर बघू शकता महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा हा देण्यात आलेला आहे. तर उष्णतेच्या जे काही लाटेसोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तशी बघू शकता 70 किमी वेगाने वारे वाहतील आणि अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्रात जे काही अशाच प्रकारचे निसर्गाचे रौद्र रूप हे पाहायला मिळणार आहे. तर वेदर अपडेट, शेती आणि जमिनीवरील जे काही परिणाम, हवामानातील या टोकाच्या बदलामुळे झाडे उष्मळणे, जे काही उष्णतेने वीज पुरवठा खंडित होणे आणि उभ्या पिकाचे जे काही मोठे नुकसान होण्याची भीती आहे. विशेषतः बळक बागांना जे काही बघू शकता आणि जास्त जे काही बाग आहे, ज्यांची शेती आहे, गारपिटीचा मोठा फटका बसू शकतो. तर नागरिकांसाठी आरोग्य सल्ला देण्यात येणार आहे. तर वाढत्या तापमानामुळे जे काही लहान मुले कधी कधी तापमान वाढू पण शकते बघू शकता आणि आजारी व्यक्तींना जे काही उष्णतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हात जास्त वेळ जाणे टाळा आणि शरीरात पाण्याचे प्रमाण जे काही टिकून ठेवा. ORS जे काही सर्वात जास्त ताक, लिंबू पाणी आणि नारळ पाण्याचे जे काही सेवन करावे. वादळ जे काही बघू शकता किंवा विजांचा जे काही कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहू नका, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, असे जे काही आव्हान प्रशासनाने केलेलेच आहे. तर तुम्हाला याची सर्वांनी जे काही बातमी ही लक्षात ठेवावी लागणार आहे. हे लक्षात ठेवले तर तुम्ही पुढील जे काही हवामानासाठी जे काही तुम्ही वाचू शकता. आत्ताची जे काही ब्रेकिंग न्यूज आपण पाहिलेलीच आहे. तर सावधान आहे. तर बघू शकता मोठा बदल झालेला आहे. तर वादळी पावसाचा जो काही मोठा बदल हा सर्वात जास्त झालेला आहे. राज्यात वातावरणात जे काही सातत्याने बदल होत असल्याचं जे काही चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात अनेक भागात जे काही महाराष्ट्राच्या जे काही तापमानाचा जो काही पारा 40 अंशाच्या पुढे गेलेला आहे. तर काही ठिकाणी पाऊस हा पडत आहे. हा पाऊस पडण्याचे जे काही कारण सर्वात जास्त स्पष्ट मी तुम्हाला करणारच आहे. राज्यातील वातावरण सातत्याने बदलत होत असल्याचं जे काही चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात अनेक भागात जे काही तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलेला आहे. तर विदर्भात तापमानाचे जे काही 44 अंशाचा जे काही उच्चांक गाठलेला आहे. तर काही भागात पाऊस देखील झाल्याचं जे काही चित्र पाहायला मिळत आहे. अशातच जे काही हवामान विभागाकडून महत्वाची जी काही माहिती देण्यात आलेली आहे. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यातील जे काही सर्वात जास्त बघू शकता हे झालेला होता पाऊस. आता जे काही सर्वात जास्त 29 एप्रिल पर्यंत जे काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगावी आणि असं काही आवाहन करण्यात आलं आहे. तसेच हवामानातील जे काही बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी जे काही प्रलंबित जे काही उपयुक्त हे करावेत असं आवाहन राज्यात जे काही कृषी विभागानं हे केलेलं आहे. आणि खानदेश, मराठवाडा जे काही विदर्भाच्या काही भागामध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान जे काही वादळी पावसाची शक्यता ही पश्चिम महाराष्ट्र प्रामुख्याने घाट परिसर आणि खानदेश हे काय मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात
आभाळी जे काही हवामानाची जे काही मेघरंजना जे काही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत जे काही विजांचा कडकडाट आणि पाऊस असेच तसेही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार जे काही 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्र जे काही घाट परिसर तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर जे काही वादळी पावसाची शक्यता, त्यानंतर सर्वात जास्त जे काही 29 एप्रिल रोजी जे काही पावसाच्या क्षेत्रात जे काही वाढ होण्याची जे काही संकेत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र जे काही सर्वात जास्त पुणे विभाग, मराठवाडा प्रामुख्याने जे काही दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आणि सर्वात जास्त विदर्भात जे काही प्रामुख्याने अमरावती विभाग देखील काही प्रमाण जे काही वादळी पाऊस पडेल. मात्र 22 तारखेला जे काही वादळी पावसाच्या जे काही सर्वात जास्त बघू शकता वादळी पाऊस हा 22 तारखेला झालेला आहे. पण जे काही त्याचा शेवट हा 29 एप्रिल पर्यंत होणार आहे. तर कृषी विभागाकडून जे काही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की संभाव्य हवामानाचा बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य प्रतिबंधक उपाययोजना करावी. सर्वात जास्त जे काही शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी. जास्तीत करून झाडाखाली उभे राहू नये. शेतकऱ्यांनी शेतीची जे काही कामे हवामानानुसार नियोजित करावीत. जे काही केलेली पिके जे काही सुरक्षित ठिकाणी साठवावीत आणि किंवा तातडीने जे काही झाकण ठेवा त्याच्यावर सुरक्षित ठेवावीत. आणि वारे आणि पावसाचे जे काही संवेवा हे सर्वात जास्त सांगण्यात आलेले आहे. गारपीट यामुळे पिकाचे जे काही नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आणि भाजीपाला व इतर काढणी केलेली जे काही उत्पादन मोकळ्याहून जे काही ठेवू नये. आणि राज्यात जे काही दिवसेंदिवस तापमानाचा पारा पाडताना जे काही दिसतच आहे. दरम्यान सध्या राज्यात जे काही दिवसांदिवस जे काही तापमानाचा पारा हा वाढताना दिसत आहे. विदर्भात तर उष्णतेची जी काही लाट आहे तर आता ती लाटच आहे, पण आता तिथं पाऊस पण पडलेला आहे. विदर्भात अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली जे काही बघू शकता सर्वात जास्त जे काही चंद्रपूर आणि जिल्ह्यामध्ये जे काही तापमानाचा पारा 44 अंशावर गेलेला आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात जे काही त्रास होत आहे. वाढत्या तापमानामुळे आणि वाढत्या जे काही पावसामुळे शाळांच्या वेळांमध्ये जे काही बदल करण्यात येणारच आहे. तर या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ येत राहणार आहे.